नमस्ते बालमित्रांनो, माझी वाट बघत असाल ना आता की मी गोष्ट सांगेन म्हणून. पण मी गोष्ट सांगणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला एक कारण विचारते, कारण सांगते की माझी गोष्ट ऐकायच्या आधी आहे ना तुम्ही पहिलं सगळा अभ्यास वगैरे करून घ्यायचं, आपली स्वतःची कामं स्वतः करायची, आईला मम्मीला वगैरे त्रास नाही द्यायचा, हे मी आधी तुम्हाला पहिलं सांगते. आणि जेवण वगैरे व्यवस्थित घ्यायचं आणि झोपायचं. तेव्हा झोपताना बोलायचं मम्मीला की शुभांगी काकीच्या आम्हाला गोष्टी लावून दे. तर शुभांगी किर नाही बोलायचं. का माहिती आहे का की आपल्याला जर ते वळण लागतो असं, म्हणजे प्रत्येक मम्मीने आहे ना मुलांना सांगायचं शुभांगी किर नाही बोलायचं, शुभांगी काकी बोलायचं, शुभांगी मावशी बोलायचं. आणि आपल्या मुलांपेक्षा मोठी मुलं असतील ना त्यांना आपल्या मुलांना सांगायचं त्याला दादा बोल, त्याला ताई बोल, दीदी बोल, असं म्हणजे ते एक वळण असतो. ते मी आता तुम्हाला सांगते. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला राग नको, कारण मी माझ्या मुलांना हे गोष्टी शिकवत आले आतापर्यंत. आणि माझ्या मुलांपेक्षा मोठी मुलं असतील ना तर त्यांना अजून पण माझी मुलं त्यांना नात्यांनी हाक मारतात, दादा ताई वगैरे असं. तेव्हा मी आता तुम्हाला एक गाढवाची गोष्ट सांगते आहे, ते आता ऐका. एक होता गाढव, म्हणजे एक होती म्हातारी. म्हणजे गावामध्ये एक छोटंसं राज्य होतं आणि एकदम छोटं राज्य होतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक राजा होता. म्हणजे आता गरीब गाव असतो नाही का, त्याच्यामध्ये एखादा कोणतरी श्रीमंत असला म्हणजे तो राजा झाला. म्हणजे अशाच प्रकारचा एक राजा होता आणि त्याला एक मुलगा होता. आणि ह्या राज्यामध्ये आहे ना एक म्हातारी होती, ती अशी झोपडीत राहायची. म्हणजे त्या राज्यामध्ये गावामध्ये जाऊन काम धंदा करून आहे ना आपलं म्हणजे पोटपाणी भरायची. अशीच ती आहे ना आपल्या राज्यामधून म्हणजे गावामधून समजा ती अशी काम करून अशी घरी येत होती. तेव्हा तिला आहे ना एक गाढवाचं पिल्लू भेटलं छोटंसं. तर ते तिच्या पायाखाली रांगलत आलं. तर ती म्हणाली हे गाढवाचं पिल्लू आहे, छोटं आहे. मग तिला म्हणजे असं वाटलं की त्याला घ्यायला पाहिजे. तर ते म्हातारीला पण आधार नाही होता. तर ते म्हातारीने त्या गाढवाच्या पिल्लूला उचलून घेतलं आणि घरी आणलं आणि मग ते काय म्हातारीकडेच राहिलं ते गाढव. ते लहानाचं मोठं जसं म्हातारी आपली काय खाईल ना, आपली भाकरी तुकडा असं खायची. म्हणजे तिकडनं मागून आणायची ना, राज्यातून काम करायला जायची तिथून, ते आपली ती घरी आणून खायची. तसं ते गाढवाला पण द्यायची. म्हणजे गाढवाला पण त्याची सवय झाली भाकरी वगैरे खायची. नाही तर गाढव कसं गुळ खातात. तर असं करता करता आहे ना म्हणजे म्हातारीचं पण वय म्हणजे वयस्कर अशी म्हातारीच ती आधी, आणि तिचं अजून त्याच्यात वय होत गेलं आणि गाढव पण असं म्हणजे मोठं होत गेलं म्हातारीच्या सेवेखाली. आणि म्हातारीचं म्हणजे वागणूक वर्तणूक सगळं म्हातारी घरात कसं काम करते ते सगळं वगैरे ते आहे ना गाढव सगळं शिकायला लागलं. आणि ते असं करत करत आहे ना ते गाढव सगळं काम करायला लागलं म्हणजे मुलीसारखं. म्हणजे समजा आपली आई आता कुठे बाहेर गेली आहे तर आपली मुलगी घरात असली तर ती मुलगी कसं आपलं सगळं काम करते अशी. तसं आहे ना ते म्हातारी आपली म्हणजे राज्यात गेली ना राजवाड्यात, ती म्हणजे काम करायला घर भांडी म्हणजे घरातलं काम धुणं भांडी, कुठे कोणाचा कचरा काढ, हे कर ते कर, म्हणजे साफसफाई वगैरे करायची असेल अशी ती बिचारी म्हातारी काम करायची. तर म्हातारी काय काम करणार ना, तर म्हातारीच ती. तर गाढव ना एक दिवशी गाढवाला काय झालं म्हणजे अचानक आहे ना त्याला म्हणजे काहीतरी वेगळं वाटलं आणि म्हातारी गेली आणि ते गाढव आहे ना म्हणजे एक प्रकारचं आहे ना तर माणसासारखं झालं. म्हणजे देवाची काय कृपा झाली त्याच्यावर आणि म्हातारीला पण कोण आधार नाही. तर ते आहे ना गाढवाचं आहे ना म्हणजे मनुष्यात रूपांतर झालं. म्हणजे मनुष्य म्हणजे ती एक मुलगी झाली अशी. तर ती म्हणाली हे मी सगळं हातपाय हलवते, सगळी भांडी घासते, कपडे धुते, सगळं त्याने त्या गाढवाने घर साफ केलं म्हातारीचं सगळं. आता म्हातारीच्या घरामध्ये कसं असतं सगळं इकडे पडले तिकडे पडलं असं असतं ना. ते गाढवाने त्या दिवशी असं सगळं काम केलं. ते गाढवाला आश्चर्य वाटलं हे माझ्यामध्ये एवढा बदल कसा झाला. तर त्याने सर्व आपल्या शरीरावर हात फिरवला गाढवाने. तर म्हणजे असं कसं झालं त्या अंगाला आहे ना सैल असं वाटायला लागलं. तर म्हणजे आपण कसं आपण कपडे घालतो ना अशा पद्धतीने असं त्या गाढवाला म्हणजे असं अंगामध्ये त्याच्या संचार आला की देवाच्या कृपेने असं काय झालं असेल.
तर असं संचार आला. ते म्हणते असं कसं, म्हणजे सगळं मी आता हाताने काम करते वगैरे, सगळं साफसफाई करते. तर ते ना त्याला असं वाटलं की आपण काहीतरी कपडे घातले आहे असं म्हणून ते, म्हणजे आपल्या अशा अंगावरचे कपडे माणूस कसा उतरतो अशा प्रकारे ते गाढवाचं सोंग आहे ना, त्या गाढवाने असं उतरायची सुरुवात केली. उतरल्याबरोबर ते सगळं निघालंच, ते म्हणजे गाढवाचं सोंगच निघालं, पुरं चामडं असं निघालं. आणि आतमध्ये आहे ना अशी एकदम सुंदर मुलगी, अशी सोन्याचे त्याचे दात, सोन्याचे केस, अशी म्हणजे ती मुलगी सुंदर. तसं तिला एवढं म्हणजे एवढं बरं वाटलं ना त्या गाढवाला, म्हणजे मी तर जातीचा गाढव आहे आणि माझ्यामध्ये एवढा बदल झालाय हे बघून. आणि ती मुलगीच आश्चर्य झालं की त्या गाढवाला, की मी मुलगी झाले म्हणून. पण हे आता माझं गुपित आहे ना, कोणाला सांगायचं नाही, म्हातारीला सुद्धा सांगायचं नाही, असं ते गाढवानी ठरवलं. सगळं काम केलं आणि परत ते गाढवाचं सोंग घालून परत बसलंय जिकडे असतं ना म्हातारी यायच्या टायमाला, त्या जागेवर ते परत जाऊन गाढव बसलं. म्हातारी घरात आली, बघते सगळीकडे चकाचक भांडी कुंडी सगळं लावलेलं व्यवस्थित, सामान कपडा लत्ता सगळं म्हणजे टकाटक, म्हणजे एखादी पोरगी अशी घरात ठेवते टकाटक, तसं ते म्हातारीचं घर टकाटक केलं. ते म्हणते अरे हे कोणी केलं एवढं, म्हातारी चकित झाली, हे एवढं चकाचक कोणी केलं घर, काय हे कोणी माझ्या घरात एवढा म्हणजे म्हणजे टाकटीक एकदम घर केलेलं, भांडी बिंडी व्यवस्थित केलेली असं म्हणून आहे ना. ती म्हातारी म्हणजे तूच केलं असणार. ते गाढव म्हणाला हा मीच केलं. गाढव पण माणसासारखं बोलायला लागलं ना त्या म्हातारी बरोबर, म्हणजे पहिल्यापासून जेव्हा म्हातारीने पाळलं ना त्याला, त्यापासून ते गाढव पण म्हातारी बरोबर म्हणजे माणसासारखं बोलायचं. आता पोपट कसा आपला बोलतो तशा प्रकारे ते गाढव त्या म्हणजे बाईबरोबर बोलायचं म्हातारी बरोबर. म्हणजे तसं तो गाढव म्हणाला मी केलं, मी सगळं काम केलं. हा म्हणतो तू केलं, बरं झालं म्हणतो, आता काय मला म्हणतो टेन्शनच नाही, आता मी लवकर यायच्या ऐवजी मी 5 मिनिटं लेट येईन घरी, आता काय माझं काम होतंय घरामध्ये असं म्हणून म्हातारी रोज जायची. रोज ही घरातले सगळं म्हणजे साफसफाई काम सगळं म्हातारीचं आहे ना ती करायचं, गाढव करायची. असं म्हणून आहे ना एक दिवशी काय झालं, ते याला गाढवाला आहे ना फिरायची आवड आली. म्हणजे कसं ती आता मनुष्य बनली आहे ना, म्हणजे पोरगी बनली आहे, मग तिला कशी आवड आली. आता आपण पण म्हातारीसारखं आहे ना कुठेतरी जाऊन फिरायचं, गाढव म्हणून तरी किती घरात बसायचं. आता आपल्याला एवढं देवाने रूप दिलंय, आपण पण आता बाहेर जाऊन फिरायचं, मस्त मजा करायची. असं म्हणून आहे ना ते गाढव म्हातारी गेल्याबरोबर असं गाढव बाहेर पडलं, बाहेर गेलं म्हणजे आता म्हणजे राजवाड्यात फिरायचं. आता जाणार तरी कुठे दुसरीकडे, समजा आपण असं राजवाडा म्हटल्यावर आहे ना, आता एक गाव म्हटलं की त्याच्यामध्ये 12 वाड्या असतात बरोबर. आता त्याच्यामध्ये किती प्रकारच्या म्हणजे हिंदू मुस्लिम सगळे जैन अशा सगळ्या त्या वाड्या असतात ना अनेक, तसे ते वाड्या होत्या. तर ते गाढव आहे ना गेलं झोपडीतून बाहेर पडलं, गाढवाचंच रूप होतं. गेलं थोडं लांब गेल्यावर त्याने काय केलं, गाढवाने जंगलात गेल्यावर ते आपलं जे गाढवाचं सोंग होतं ना ते असं उतरलं, म्हणजे आपण एखादं जॉकेट कसं उतरतात पुरुष लोक, असं त्याने ते असं उतरलं आणि ते झाडीत लपून ठेवला ते गाढवाचं सोंग. आणि मस्त सुंदर पोरगी म्हणून आहे ना ती अशी गावातून फिरत गेली. रस्त्यातून फिरता फिरता आहे ना एक मुलगी आहे ना आणि तिची आई केस विंचरत होती तिचे. तर हे गाढव आहे ना हसत म्हणजे आता ते हसत होतं पण ते दात नाही दिसत होते, आणि सोन्याचे दात होते ना ते दिसत नाही होते, फक्त केस असे मोकळे सोडलेले ना ते सोन्याची चकमक असे उन्हातून. ते पोरीचं आहे ना पोरगी आई तिचे केस बांधत होती गावामध्ये, आणि त्या पोरीचं लक्ष त्या गाढवाकडे गेला. आता ती गाढव म्हणजे गाढव होतं त्याचं नाव ना, तर ते गाढवाकडे लक्ष गेला. तर ती पोरगी म्हणते आई तू आधी माझी केस विंचरायची ठेवती बघ, म्हणते तिकडनं कोणती मुलगी जाते, तिची केस बघ किती सोन्याचे म्हणते लपलकतात आहेत, मला पण तसले केस पाहिजे बघ ना आई, विचार ना कसे झाले तिचे सोन्याचे केस. अरे जाऊ दे ना, ती कोण असेल मोठ्या घरातली, कशाला तुला पाहिजे सोन्याचे केस गरीबाला, राहू दे. नाही तू आई विचारत, तू त्याला बोलवच. अशी हट्ट धरून बसली ती पोरगी. शेवटी त्या बिचारी आईने आहे ना, गरीब बिचारी ना, म्हणजे कोण असेल श्रीमंताची मुलगी कशाला आपण विचारा. तशी पोरगी ऐकायला तयार नाही, तशी बिचारी आई आहे ना तिने हाक मारली, बाई येतेस का जरा, ये इकडे जरा, असे तिने हाताने खुणवलं. तशी ती आहे ना गाढव आहे ना आली, तोंड बंदच होतं कारण तोंडातले पण दात दिसतील ना सोन्याचे म्हणून. आली आणि त्यांच्याकडे अशी जराशी पाठमोरी अशी उभी राहिली, कारण केस दाखवायचे आहे सोन्याचे. अशी पाठमोरी अशी उभी राहिली. पाठमोरी उभी राहिल्यावर म्हणतात बाय, ती पोरीची आई विचारते, बाय तुझे सोन्याचे केस कसे झाले, काय केलं तुझ्या आईने एवढे कसे सोन्याचे केस झाले, छान दिसतात तुझे सोन्याचे केस, माझ्या पण पोरीला तसे पाहिजे सोन्याचे केस म्हणून तुला बोलवलं. म्हणतात होय तुझ्या पण पोरीला पाहिजे सोन्याचे केस,
मग म्हणतात तुला मी उपाय सांगू, म्हणतात सांग सांग बरं. तर तिने काय सांगितलं गाढवाने, गाढवच ना ते, त्याने काय सांगितलं, बिब्बे असतात गावाला, बिब्बे असतात आणि तुम्हाला माहितीच असेल प्रत्येकाला, म्हणजे बिब्बे काय असतात, बिब्ब्याचं चीक जर असं जरा लागला ना तर ते असं म्हणजे जखम होते. ते बिब्याचा चीक जरा जर आपल्या अंगाला कुठे हाताबोटाला लागला तर जखम होते. ते बिब्बे त्या गाढवाने सांगले, माझ्या आईने ना एवढे चांगले बिब्बे आणले रानातनं जमून आणि ते चेचले असे पाट्यावर आणि त्याचा चीक काढून आहे ना माझ्या सगळं केसाला असं लावला. ते गाढव सांगते बघा, सगळा तो चीक घेतला आणि माझ्या केसाला असं लावून ठेवला आणि थोड्या टायमाने त्याच्यावर गरम गरम पाणी ओतला. असं म्हणून, हो का, तेव्हा म्हणतो तुझे सोन्याचे केस झाले. हा म्हणतो हो तेव्हाच म्हणतो माझे सोन्याचे केस झाले. असं म्हणून ते आपलं गाढव आल्या मार्गाने गेलो. तेवढं गेलं झालं बोलून आणि ते गाढव आपलं गेलं, एक काम झालं त्याचं, ते गेलं आणि आपलं टाइम पण झाला, तर घरी जायचा, म्हातारी यायचा टाइम झाला. ते गेलं आणि परत आपलं ते सोंग काढलेलं होतं झाडीत ते घेतलं घातलं आणि परत ते गाढव बनून आहे ना आपल्या घरी म्हातारीच्या घरी गेला. तो झाला एक दिवस. तर इथे त्या बाईने आणि पोरीने काय केलं, त्या गाढवाचं बघून त्या बाईने आहे ना लगेच जाऊन रानात ना ते बिब्बे जमवून आणले. काळे बिब्बे असतात बघा, ते काळे बिब्बे असे एवढे चांगले जमवून आणले आणि तिने चेचले पाट्यावर चेचले आणि त्याचा चिक काढला. तिचे हात पण भरले असे चिकानी. आता त्यांना काय माहिती, कारण सोन्याचे केस हवेत ना, मग ते असं चीक आहे ना घेतला हाताने त्या पोरीच्या सगळ्या डोक्यावर ना असं लावला, चीक केसाना लावला, हे डोक्यानं बिक्यानं असं सगळं लावल्या तेव्हा काय वाटलं नाही. आणि थोड्या टायमाने आहे ना गरम गरम पाणी ओतला, कारण त्या गाढवाने तसं सांगितलं ना, बिब्याचं चीक लावल्यावर थोड्या टायमाने गरम गरम माझ्या आईने पाणी ओतला होता डोक्यावर, तेव्हा सोन्याचे केस झाले. तसं ह्या बाईने पण केलं, चीक लावला त्या पोरीच्या केसाला, आपले हात पण तिचे भरलेत आहेत आईचे आणि गरम गरम पाणी घेतलंय आणि त्या पोरीच्या डोक्यावर ओतला. आणि काय झालं गम्मत, त्या पोरीचं डोकं असं पिघललं, म्हणजे असं चिघललं, नुसत्या खरुजा होतात ना, असं नुसतं असं पिकलं डोकं त्या पोरीचं. आणि बाई म्हणजे आता एका दिवसात थोडी बोंबाबोंब होणार आहे. मग ते इकडे पळ तिकडे पळ, त्या बाईचे हात पण कुजले पूर्ण असे बिब्यानी. ते झालं, ते आता थोडी एका दिवसात थोडी बोंबाबोंब होते की असं झालंय राज्यात म्हणून. ते झालं. दुसऱ्या दिवशी पण गाढवानी तसंच केलं. म्हातारी गेली राज्यात काम करायला राजवाड्यात आणि हे गाढव निघालं परत. म्हातारी गेली पुढे आणि पाटणा निघालं आणि तसंच केलं पहिल्यासारखं. आपलं ते स्वेटर सारखं काढलं आपलं सोंग आणि झाडीत लपून ठेवलं आणि दुसऱ्या वाडीत गेलं. आता एका वाडीतलं झालं, तर दुसऱ्या वाडीत म्हणजे गावामध्ये कसे ते वाड्या असतात ना, तेव्हा मी तुम्हाला वाडी बोलते, म्हणजे त्या दुसऱ्या वाडीत गेलं. तिकडे कसं गेलं, हसत गेलं, म्हणजे असे दात काढून बाहेर असं हसत असे गेलं. तर ते असं माणसं बसलेली, घरातली माणसं कशी आता बाहेर हवेवर बसतात ना, तशी बसलेली, तशीच एक पोरगी अशीच होतीये. तिचं लक्ष गेला. ती म्हणते हसत येत आहे, हो तिचे दात किती सुंदर, म्हणते सोन्याचे दिसतात आहे. म्हणते आई ते म्हणते बोलवते या पोरीला, तिचे सोन्याचे दात कसे झाले ते विचार. दुसऱ्या गावात पण हीच गोष्ट घडली. ते गाढवाला त्या बाईने बोलवलं आणि विचारलं, बाई म्हणते तुझे सोन्याचे दात कसे झाले. तर म्हणते माझ्या आईने काय केलं, एवढे मोठे बिबी आणले, चेचले, माझ्या तोंडामध्ये दातांना सगळे लावले आणि थोड्या टायमात गरम गरम पाणी ओतलं तोंडावर. मग माझे दात म्हणतं चांगले लकलकीत झाले. होय म्हणता, बरंच झालं की बाई म्हणता, माझ्या पण पोरीचे सोन्याचे दात होतील. म्हणून ते गाढव निघून गेलं आणि या बाईने ते काय केलं, म्हणजे म्हातारीचा टाइम झाला यायचं, तर गाढव निघून गेले आणि आपल्या घरी बसलं परत गाढव होऊन. आणि या बाईने काय केलं, बिबिये चेचले तसेच आणून, दुसऱ्या बाईची ही गोष्ट, तसे बिबी आणले, चेचले, तिचे पण हात भरले आणि ते बिबी घेतले त्या पोरीच्या तोंडात पूर्ण दाताना वरणा खालना असे सगळा तो चीक लावला ना बाई. आणि नंतर थोड्या टायमाने ते पाणी ओतला, गरम गरम पाणी ओतल्यावर का ते पूर्ण तोंड असं थोबाड असं सुजलं त्या पोरीचं आणि अशा जखमा झाल्या, त्या फोड असे आले. ती बोंबाबोंब झाली. असं म्हणतात अशी एक पोरगी येते. मग राजवाड्यापर्यंत बातमी पसरली, राजापर्यंत बातमी पसरली. म्हणतात अशी एक पोरगी येते, सोन्याचे केसवाली आली होती, ते सोन्याचे केस बघून माझ्या पोरीला हाव आली, म्हणून मी तिला विचारलं. ते हे सगळं प्रकार दुसऱ्या पण पोरीचं तेच झालं की अशी एक सोन्याची दातवाली पोरगी आली होती, तिने असं आम्हाला सांगितलं, म्हणून हे असं घडलं. आता राजा म्हणाला
त्यांनी सर्व म्हणजे आपलं सैनिक सोडलं, कोण आहे त्याचा शोध लावा, फिरा म्हणजे फिरा राजा म्हणजे राज्यामध्ये आपल्या गावागावामध्ये, आणि कोण आहे असं, म्हणजे कुठली एवढी सुंदर पोरगी आहे सोन्याचे केसवाली सोन्याच्या दातवाली, त्याचा शोध लावा तुम्ही, असं म्हणून राजानी ते सैनिक पाठवले. त्यांना काय कोण भेटत नाही होता. तर एक दिवशी काय झालं, राजा आहे ना स्वतः राजा, म्हणजे त्याचं लग्न वगैरे झालं नाही होतं, कुवारच होता, म्हणजे तो पोरगा राजा आणि त्याचा बाप राजा होता दुसरा. आता राजाच्या पोराला काय राजाच बोलणार ना. तर तो राजा स्वतः पोरगा म्हणाला राजाचा, मी जातो आता, मी स्वतः जातो आणि ह्याचा शोध लावतो. तर तो राजाचा बाप म्हणजे आता त्या पोराचा बाप म्हणाला, जा बाबा, आता तो सैनिकांनी तर काय काय शोध लावलाच नाही, आता आपल्याला स्वतःहूनच काहीतरी करायला लागेल, नाही ते असे इतर पोरींची किती वाट लागेल, असं म्हणून आहे ना तो विचार राजाचा पोरगा आहे ना प्राधान्याला घेतला आणि गेला 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 असं शोधत 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 जातोय. सगळीकडे असं शोधतोय जंगलात, कुठे काय नाही, म्हणजे वाड्यांमध्ये जिथे जिथे रस्ता आहे तिथे तिथे जाऊन आहे ना त्या राजाच्या पोरांनी शोध लावला, कुठे काय दिसत नाही. असाच आहे ना त्यांनी एक दिवशी आहे ना तो असाच फिरत फिरत असा शोधत शोधत होता तो, म्हणजे तो बाहेर सुटलाच होता ना तो शोधण्यासाठी, त्याचं काही मन स्थिर नाही त्या पोराचं राजाच्या. ह्याला आता शोधल्याशिवाय, आपण हुडकल्याशिवाय काही आपण गप्प नाही राहायचो, नाही तर असे आपल्या राज्यामध्ये सगळी वाट लागेल, असं म्हणून आहे ना तो संतापलेला पण होता. पण तो असा फिरत फिरत होता, त्याला काय काय झालं एक दिवशी, हे ना समोर हा लांब होता एकदम, घोड्यावर बसलेला आहे आणि लांबचं सगळं दिसतं घोड्यावर बसून. त्याने ते लांबून त्याला नाही ना ते गाढव दिसलं आधी, पहिलं गाढव दिसलं, लांब ते गाढव दिसलं आणि जवळ जवळ आता बघूया म्हणजे गाढव दिसतोय, गाढव त्या रस्त्याने बघूया आपण, त्या रस्त्याने जाऊया. त्या रस्त्याने तो गेला, जातोय जातोय तेवढ्यात काय झालं, समोरच एकदम त्याला पोरगी दिसली, गाढव नाहीसच झालं. म्हणजे आता थोडा चालतोय तेवढ्यात त्या गाढव लांबून तर ते गाढव दिसत होतं, आता समोर आल्यावर ही पोरगी कशी काय, असं म्हणून तो राजाचा पोरगा आहे ना एकदम म्हणजे चकित झाला. आता गाढव आणि पोरगी याच्यामध्ये काय एवढं, म्हणून तो चकित होऊन आहे ना विचार करायला लागला. तो काय म्हणतो, परत आहे ना तिथेच आहे ना एका बाजू तिथेच तो राहिला रस्त्यामध्ये, ती गेलो, तो राजा गेला पुढे गेल्यासारखं गेलं आणि ती पोरगी त्या राजाच्या पुढेत ना अशी आली, परत आली आहे ना तिसरं नाटक, तिसऱ्या गावात नाटक दाखवायला. ते गाढव राजाचा पोरगा आहे ना तसा तिकडे गेला, पुढे 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 गेल्यासारखं केला आणि तो आहे ना तिथे त्याच जिथे ते गाढव होतं आणि पोरगी झाली ना त्याच रस्त्यावर तो पण राजाचा पोरगा हुशार, तो पण आहे ना एका बाजूला झाडीमध्ये लपून बसला. आता आता बघूया हे गाढवाचा आणि माणसाचा संबंध काय आहे, असा म्हणून तो राजाचा पोरगा त्याच जागेमध्ये म्हणजे ठिकाणी दुसऱ्या साईडला लपून बसला आणि ना दुसऱ्या दिवशी काय झालं, तसं तो लपून बसलेला तेच गाढव आलो, त्याने ते आपले सोंग घेतलं काढून आणि घालून म्हणजे आला तो गावातून फिरून आला हे गाढव आणि राजाचा पोरगा इथे लपून बसलाय. आता इथे गाढवाचा आणि माणसाचा संबंध काय ते बघायचंय त्याला, म्हणजे लांबून मला गाढव दिसला आणि समोर आल्यावर पोरगी झाली, याचा संबंध काय, असं म्हणून आहे ना तो झाडीत लपून बसला. आता हे आल्यावर इथे काय कारण घडतं काय बघूया आपण. झाडीत लपून बसला, ते गाढव काय झालं टायमावर आहे ना फिरून हिंडून सगळं करून आलं ते त्यांनी काय केलं, ते गुपचूप त्या झाडीत वागल्यासारखं केलं आणि परत ते बाहेर आलो ना झाडीतून, परत ते गाढव बनून आलो. असं राजाच्या त्या पोराच्या लक्षात आलं हे गाढवच आहे आणि हीच ती पोरगी आहे, सोन्याचे केसवाली सोन्याच्या दातवाली, असं त्या राजाच्या पोरांनी विचार केला. मग काय केलं, हे पण म्हणतात ही पोरगी तर खरोखरची आहे आणि गाढव कशासाठी आहे, हे काय नाही म्हणतो, ही अशी सुंदर पोरगी आहे ना आपल्याला पाहिजेच. राजाच्या पोराला हाव लागली तिची, म्हणजे ही आपल्याला पाहिजे पोरगी, असं म्हणून त्यांनी गुपित ठेवलं हे सगळं, म्हणजे गाढव आणि पोरगी हे काय संबंध कोणाला सांगितला नाही. फक्त तो घरी गेला आणि आपल्या बापाला म्हणतोय, म्हणजे आपल्या राजाला म्हणतोय, मोठा राजा ना तो आता बाप त्याला म्हणतोय, मला ना त्या म्हातारीच्या गाढवाशी लग्न करायचं आहे. आता तुम्हीच बघा, आता राजा तो आणि राजाचा मुलगा, आता कोण गाढवाबरोबर कोण लग्न करेल का, पण नाही. तो म्हणतो अरे ते गाढव आणि तू राजा, आता माझ्या पाठीमागे तू राजाच बनणार आहेस ना, मग तू आता राजाच आहे आणि त्या गाढवाशी कसं तुझं लग्न लावायचं, नाही ते काय नाही, मला त्या गाढवाशीच लग्न करायचं आहे. तुम्ही त्या म्हातारीला भेटा आणि माझं त्या गाढवाशी लग्न लावून द्या. अजिबात ऐके नाही, त्यांनी शर्त लावली, सगळं केलं
तरी पण नाही. तर राजा म्हणतो तुला कितीतरी सोन्याचे केसवाले पोरी तुला बनवून दे आणि आम्ही सोन्याचे केस बनवू, तरी पण नाही म्हणा, मला तेच पाहिजे, मला त्या गाढवाशीच माझं लग्न लावा. आता शेवटी राजाचा विलास हरला. तो म्हणाला बरं बाबा, तर आपण उद्याच आपण म्हातारीकडे जाऊया आणि म्हातारीला सांगूया. तर म्हातारीला पण ही गोष्ट माहिती नाही होती की गाढव आपली पोरगी आहे म्हणून, कारण ती गाढवाने सर्वांपासून लपवून ठेवलेला आहे. आणि हे गुपित फक्त त्या राजाच्या पोरालाच माहिती झालेलं आहे, म्हणून तो लग्नाला तयार झालाय. बाई दुसऱ्या दिवशी सगळे राजे लोक वगैरे, राजवाड्यातली सगळी माणसं म्हणजे चांगले बायका वगैरे ते सगळ्या म्हातारीच्या घरी आली. म्हातारी एकदम चकित झाली. म्हणजे हे मोठे महाराजे राजे सगळे माझ्या घरी कशाला येतात आहेत, म्हणजे माझं काय चुकलंय का, म्हणजे माझ्या हातून काय गुन्हा घडलाय काय, असं म्हणून ती म्हातारी बिचारी, आधीच ती म्हातारी त्याच्यामध्ये त्या अजून तिची तंगडे गळून गेलेत एकदम, अशी ढोपरं टाकूनच बसली बिचारी थपकल घालून. म्हणजे काय चुकलंय काय माझं म्हणून राजाचे पाय धरायला गेली. काय म्हणतो तुम्ही आज माझ्या घरी का, माझं काय चुकलंय का, आज मी आली काम करायला होती, माझं काय चुकलं काय, काय झालं, मला माफी करा काय माझं चुकलं असेल तर. नाही नाही नाही, तुम्ही पाय नाही पकडायची, तुम्ही माझी पाय नाही पकडायची, राजा म्हणतोय, मोठा राजा म्हणजे त्या पोराचा बाप म्हणतोय. नाही नाही, तुम्ही आता ना, तुम्ही आता राजा होणार. म्हातारीला राजा बोलतोय, तुम्ही आमचे पाय नाही पकडायचे, उलट आम्ही तुमचे पाय पकडायला आलो आहे. आज आम्ही तुमचे पाय पकडणार, आज तुम्ही आमचे पाय नाही पकडायचे. म्हातारी म्हणते नाही नाही, असं नाही असं नाही, तुम्ही राजे महाराजे, आम्ही तुमचे पाय पकडणार, आम्ही तुमच्या राज्यात येऊन पोट भरतोय, तुम्ही कशाला आमचे पाय. नाही नाही, आज आम्ही जे बोलणार तेच होय, खरं खरं, राजा म्हणाला. म्हणजे म्हातारीने त्यांना घरात घेतलं, ते झोपडीत बसले. गाढव पण तिकडेच होतं, आपलं रांगलत होतं गाढव, आणि म्हणजे ते ऐकत होतं काय चाललंय ते. तर तो म्हणतो आजीबाई म्हणतो तुमचा गाढव आहे ना, त्याला म्हणतो माझ्या पोराशी लग्न करा. म्हणतो माझं गाढव आणि तुमचा पोरगा, हे कसं शक्य आहे म्हणतो. तो गाढव तुमचा पोरगा आहे, गाढवाशी कसं लग्न लावणार मी. नाही नाही बाबा नाही, ते माझं पाळतू गाढव आहे, त्याचं कशाला लग्न लावा, आणि काय गाढवाचं ते माणसाबरोबर लग्न कसलं लावायचं. नाही बाबा, म्हातारी म्हणते नाही नाही, असं कधी शक्य आहे का, नाही बाबा असं म्हणाले. नाही नाही, तुम्ही काय घाबरू नका, तो ऐकत नाही, त्याला त्याच्याशीच लग्न करायचं आहे, त्याला गाढवाशीच लग्न करायचं आहे. राजा मोठा राजा म्हणतोय माझ्या मुलाला त्या गाढवाशीच लग्न करायचं आहे. मग आता काय कर, राजा महाराजांचा हुकूम म्हटल्यावर माणसानं त्या म्हातारीला ऐकायला लागलं. आता म्हटलं आता काय करायचं, आता तुम्ही राजे महाराजे तुम्ही जो आता न्याय देणार त्याच्यात आता मला काय मान्य करायला पाहिजे. म्हणाली हो मग चालेल, मग चला मग आपण उद्याच लग्न करून टाकूया. एवढा ते पोरांनी घाई केली होती, लगेचच्या लगेच बोलल्या बोलल्या लग्न झालं पाहिजे असं म्हटलं. म्हणजे त्याला अशी घाई झाली, एवढी सोन्याची केस सोन्याची दाखवली सुंदर पोरगी म्हटल्यावर काय, तो आहे ना लगेच दुसऱ्या दिवशी लग्न. तो काय म्हणतोय राजाचा मुलगा, आता आहे ना लग्नाला आल्यावर नवरी बनेल ना, तेव्हा तरी आपलं सोंग काढेल आणि आपलं खरं रूप दाखवेल. तर माणसं चकित होतील की खरोखर या पोराने या गाढवाशी लग्न केलंय, म्हणजे हे असं होतं म्हणून. पण ते पण नाही, लग्नाला बाहेर आलं ते गाढव हलत डुलतच आलं लग्नामध्ये वराडामध्ये. ते कसलं पोरगी बनते आहे, तो गाढवच आहे. तर त्याला आता ते देवाने रूप दिलेलं आहे, तो कशाला चार चौघात दाखवेल. आता त्याला माहितीच नाही होतं ह्या पोरांनी आपलं बघितलंय ते खरोखरचं. तर ते आपलं तसंच आहे, चाललंय तसं आपलं. त्या गाढवाबरोबर तो फेऱ्या मारायला लागल्या, 7 फेऱ्या मारतात ना तसे 7 फेऱ्या मारले. मग त्यांच्या होमाला बसायला लागलं. ते होम आता गाढवाला कुठे गाढव बसतंय, ते गाढव पण ते म्हणतो आता फेऱ्या झाले, आता होम झाला, सगळं झालं. आता वरात मिरवणूक चालली. तर म्हणते मिरवणुकीमध्ये तरी आपलं हे सोंग काढेल आणि पोरगी बनेल, तेव्हा लोक बघतील खरोखर या पोरांनी पोरगी पसंत केली, चांगली पोरगी केली असं तरी म्हणतील. ते पण नाही, मिरवणूक झाली, सगळं झालं. राजाच्या घरात सगळी माणसं गेली रातमध्ये. आता घरभरणी म्हणतात, म्हणजे घरामध्ये नवीन नवरी आल्यावर घरभरणी म्हणतात. मग देवाजवळ जाऊन जोडपं पूजा करतो. तर दोघं नवरा बायको ते म्हणजे नवीन नवरी आणि नवरा देवाजवळ जाऊन पूजा करायला लागले. तर ह्याला तेच असं झाल्यावर तरी असं करेल, तसं झाल्यावर तरी तसं करेल. कसलं ते गाढव सोंग उतरतंय, सोंग काय उतरलो नाही त्यांनी. आणि ना रोज तो बिचारा टेन्शन मध्ये आला, आता गाढव आपलं रूप कधी काढणार आणि हिला मी कधी नवरी दाखवणार, ही अशी मी सुंदर पोरगी पसंत केलेली मी या दुनियेला कशी दाखवणार. त्या राजाला टेन्शन, त्या पोराला. तो पोरगा आहे ना रोज रात्र झाली संध्याकाळ झाली मग आता त्यांच्यामध्ये कसं 4-5 दिवसांनी सगळे सगळं देवधर्माचं करून म्हणजे असं सगळीकडे तीर्थयात्रा वगैरे करून मग त्यांच्याकडे ते हनीमूनचं वगैरे असं. तर म्हणते आता तरी चांगला पलंग बिलंग सजवलाय,
आणि म्हणतो बाई आता तरी ते पोरगी बनेल आणि म्हणजे टायमात ते पोरगी बनेल आणि येईल पलंगावर. कसलं ते गाढव आतमध्ये त्याला सोडला, रूममध्ये सोडल्यावर तर गाढवच ते मान हलवत असं हलत डुलत आपलं गाढव एका बाजूला जाऊन कोपऱ्यात बसलाय, उभा राहिलाय आणि आपला राजा झोप बसलाय पलंगावर. त्याच्या मनात प्रश्न, आत्ता तरी एकटी आहे तरी तरी तर ते सोंग काढायचं, आता कोण बघायला पण नाही असं राजाचा पोरगा म्हणतोय. म्हणजे गाढव कसलं काढतंय ते झाले असे बरेच दिवस गेले, बरेच दिवस म्हणजे महिने गेले. असं करता करता ते गाढव पण ना कंटाळला तिकडे, कारण त्याला ते आता सवय झाली होती म्हातारीकडे ना. म्हातारी घरातनं गेली ते आपलं रूप काढायचं आणि पोरगी बनून हिंडायचं, म्हणजे फिरायचं, अशी तिला मजा वाटत होती. तर झालं असं म्हणता म्हणता आहे ना, तो पोरगा आहे ना रोज मग रात्रीचं वैतागून आहे ना, आता लग्न झालंय आता लोक काय म्हणतील असं म्हणून आहे ना, तो रोज रात्रीच्या शिकारीच्या निमित्ताने तो असं बाहेर असं जायचा, कुठेतरी जाऊन बसायचा टेन्शनमध्ये, ती असं गाढव म्हणून. तर असं एक दिवशी आहे ना, त्याला काय वाटलं काय माहिती, पण हे आहे ना गाढव रोज वाट बघत बघत राहून आहे ना, हा काही येत नाही रात्रभर, हा पोरगा राजा येत नाही झोपायला, काय नाही. म्हणतं जाऊ दे, म्हणता आता गेलाय तर रोजच्या सारखा तर कशाला येतो आहे. म्हणून त्याने काय केलं, चांगलं आता राजा लोकांची पलंग बिलंग लायटिंग बिटिंग चांगलं सगळं फुलांनी सजवून ठेवलेले ते रूम असतात त्यांचे. ते गाढवाने काय केलं, आता 2-4 महिने झाले, आता हा तरी येत नाही रात्रीचा असा विचार करून गाढवाने काय केलं, आपलं ते सोंग आहे ना, आता ते स्वेटर सारखं असं सोंग काढलं आणि ते पलंगाखाली ठेवलं आणि चांगलं आरामात एकदम मस्त. आता किती दिवस जागरण करून करून ती पोरगी तरी त्याची चांगली पलंगावर ताणून झोपली एकदम मस्त. असे हातापायावर डाळून उतानी अशी चांगली केस बिस लखलखताय त्या लाईटीवर, दात नुसते अशी झोपली आहे हसत. आणि म्हणजे आपण ती मज्जेमध्ये झोपलेली आहे आता, म्हणजे तिला एवढी मज्जा आली होती खूप दिवसांनी, पोरगी झाली ना परत, मज्जेमध्ये झोपलेली. त्यात आता नशिबाचे पण खेळ असतात ना, जेवढे दिवस भोगायचे असतात तेवढे दिवस भोगायचं, असे दिवस असतात. तर त्या दिवशी काय झालं, तर राजाचा पोरगा आहे ना, त्याला बाहेर जाऊन आणि बाहेर बसून तरी किती दिवस बसेल ना, मग त्याला पण कंटाळा आला. तो म्हणतो मरू दे गाढव, तर काय करायचं गाढव राहू दे ना तिकडे, आपलं जाऊन मी झोपतो गुपचूप. आपला हळू दरवाजा उघडला. आता त्या गाढवाने दरवाजा तरी बंद करून झोपायचं, ते दरवाजा सुद्धा बंद नाही केला. पण तो आपल्या खुशीमध्ये ते गाढव आपलं काढलं पलंगावर ठेवलं आणि आपलं झोपलंय, ताणून दिलाय. राजाच्या पोरगा आला, म्हणतो दरवाजा पण उघडाय, हे असेल गाढव कुठे कोपऱ्यात. दरवाजा उघडलाय आणि बघतोय आतमध्ये नुसता चकमकाट नुसतं चकचक लकलक चांगला होत आहे. काय काय हा प्रकार काय, म्हणून तो पलंगाकडे बघतोय तर काय एखाद्याला चक्कर येईल हे सगळं बघून असं. पण त्याला ते बघितलेलं होतं ना, म्हणून त्याला काय वाटलं, हे आता खरोखरच आपल्याला चान्स आहे. ती चांगली ताणून झोपलेली बघितली आणि मग तो आहे ना काय करायला लागला, टॉर्चने आहे ना सगळीकडे खाली असं त्याचं ते सोंग शोधायला लागला. राजाचा पोरगा पण हुशार, कारण राजे लोक हुशार असतात ना, त्यांना ते न्याय बी करायचं त्याच्यामध्ये ते हुशार असतात. तर त्यांनी काय केलं, टॉर्च घेतली आणि सगळीकडे त्याचं सोंग आधी पहिला शोधायला लागलं, कारण ते त्यांनी लपवलेलं एकदा ते गाडीमध्ये बघितलेलं होतं. आणि सोंग घातलं की बरं ते गाढव बनतो. तर ते राज्याने काय केलं, पहिलं तिला काय उठवलं नाही, तिला हात नाही लावलं, काय केलं नाही, काय नाही. तो पहिला ते सोंग शोधायला लागला. सोंग शोधताय ना, त्याला पलंगाखाली ते एवढं असं सोंग भेटलं त्या गाढवाचं, असं म्हणजे स्वेटर सारखं असं ते भेटलं. त्यांनी काय केलं, ते सोंग घेतलं, गेला दरवाजा बंद केला, गेला बाहेर आणि माचीस घेतली आणि सोंग आहे ना ते त्याचं गाडी लावून जाळून टाकलं एकदम, म्हणजे असं ते ना सगळं जाळून टाकलं. आता सोंगच नाही तर गाढव काय राहणार, ते सोंग त्याचं जाळून टाकलं ते गाढवाचं. आणि आला दरवाजा एकदम मस्तपैकी पॉशमध्ये उघडला, आवाज केला, दणकन असा दरवाजा आपटतात तसा आवाज केला, बरोबर आहे ना. म्हणजे दरवाजा उघडल्यावर कसा हळूहळू आपण उघडला चोरीने तर आवाज येत नाही, आणि आपण बिंदास उघडला तर कसा दरवाजाचा असा टाकन आवाज तर काहीतरी येतो कडीबिडीचा, तसं ते उघडला की जोराबिरा स्टाईलमध्ये. आता म्हणजे राजा म्हणजे काय, आता मी जिंकलो असं त्याने स्टाईलमध्ये उघडला दरवाजा. तो गाढवाला आवाज आल्याबरोबर काय गाढव उठला, धाडकन उठला आणि पलंगाखाली धावतय. उठला तो धडकन आणि पलंगाखाली धावत गेलाय, म्हणजे आपलं सोंग शोधायला घालायला. तर राजाचा पोरगा म्हणाला, आता काय पलंगाखाली तुला काय भेटणार नाही, चल ते तुझं गाढवाचं सोंग आहे ना ते मी जाळून टाकलं, आता तू अशी आहे ना तशीच राहा असं म्हणाला. ते गाढव काय बिचारं रडत आता काय म्हणणार, आता ते काय बोलणार. मग झालं मग म्हणजे राजवाड्यात म्हणजे सगळ्या पोरांनी बापाला वगैरे आपल्या आईला सगळ्यांना म्हणजे असं बोलवलं लगेच, आणि मग सगळं ते गाढवाचं सगळं खरी स्टोरी सांगितली.
आणि असं असं मी बघितलं होतं, म्हणून मी ह्या गाढवाशी लग्न करायला तयार झालो. असं ते पोराने आई वडिलांना सगळ्यांना. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या राजवाड्यामध्ये सगळ्या म्हातारीला बोलवायला गेले. म्हातारीला पण सांगितलं, हे बघ तुझं गाढव ही पोरगी. असं म्हातारी पण, म्हणजे म्हातारीला एवढं आश्चर्य वाटलं की माझ्या घरात राहून पण मला हिने आपलं रूप दाखवलं नाही, असं म्हणून तिला थोडं वाईट पण वाटलं आणि तिला आनंद पण झाला की मी गाढव पाळलं पण त्याची पोरगी झाली, असं म्हणून आहे ना. असं म्हणजे ते शेवटी ती पोरगी झाली आणि सगळं राज्यामध्ये सुख शांती आणि सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. अशी आता माझी गोष्ट संपली आहे बालमित्रांनो. तुम्ही पुढच्या गोष्टीची वाट बघा, पण पहिला अभ्यास वगैरे करून. नमस्ते.